उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाल्यानंतर संबंधित VSR कंपनीवर कारवाई झाली नाही। उलट राज्य सरकारनं 5 टप्प्यात कंपनीला 83 कोटी रुपयांचं देयक अदा केलं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे। तसंच VSRच्या विमानांमधून सुनेत्र पवारांचे दौरे सुरू असल्याचा दावा सुद्धा रोहित पवारांनी केला। यातून चांगलंच राजकारण पेटलंय, पाहूया। VSR कंपनीवर मेहरबानीचा सरकारवर आरोप। अपघातानंतर VSR कंपनीला 83 कोटी दिले। VSRच्या विमानातून सुनेत्रा पवारांचा प्रवास। अजित पवारांचं जे विमान अपघातग्रस्त झालं ते कमान VSR कंपनीचं होतं। अपघाताची CID चौकशी सुरू असतानाही VSR कंपनीला राज्य सरकारनं तब्बल 83 कोटी रुपयांची बिलं अदा केल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलाय। अपघाताची चौकशी सुरू असताना VSR कंपनीला टप्प्याटप्प्यानं पैसे देण्याची तत्परता का दाखवण्यात आली असा सवाल रोहित पवारांनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी म्हणजेच 28 जानेवारीलाही VSR कंपनीला पैसे दिल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। अध्यक्ष महोदय, तुम्ही जर बघितलं तर 27 जानेवारी म्हणजे ज्या दिवशी आदल्या दिवशी 15 कोटीचं बिल दिलं, 28 जानेवारीला अजितदादांचा अपघात त्या ठिकाणी झाला। 9 कोटी 81 रुपये त्या ठिकाणी देण्यात आले 28 तारखेला। 29 तारखेला दुसऱ्या दिवशी 16.5 कोटी दिले। फेब्रुवारी 26 32 कोटी दिले। मार्च 26 25 कोटी दिले। म्हणजे क्रॅश नंतर आतापर्यंत 83 कोटी रुपये जर दिले तर अध्यक्ष महोदय त्या माणसाला अहंकार येणारच ना, कोण माझं काय करू शकत नाही। अहो का असं करताय, का त्याला वाचवलं जातंय अध्यक्ष महोदय? अपघातानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी VSR कंपनीचं विमान न वापरण्याचा निर्णय घेतलाय। स्वतः जय पवारही VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करणार नाही असं सांगत असताना सुनेत्रा पवार त्याच कंपनीच्या विमानात प्रवास कसा करतायत असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय। 6 मार्च 2026 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी होम मिनिस्टर देशाचे म्हणजे अमित शाह साहेबांना पत्र लिहिलं, त्यांचे आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी मांडलेले सर्व मुद्दे घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये क्वालिटीचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये तो चोरी करायचा VSR हे सगळं आहे। मग एवढे सगळे मुद्दे CM साहेबांच्या कार्यालयाला जर HM साहेबांना तिथे लिहिले असतील तर का आपण वापरतो हे विमान? खरं तर काकींना मला सांगायचंय, ते सुद्धा त्या VSRच्या विमानात गेल्या होत्या आणि VK सिंग तिथं म्हणतोय कि जिसकी मौत हुई है, जिसका एक्सीडेंट उनकी पत्नी VSR से ट्रैवल कर रही है, तो रोहित पवार को क्या अड़चन है? सरकारी तपास यंत्रणा ज्या अपघाताची चौकशी करतायत त्या अपघातग्रस्त विमान कंपनीला त्यांची बिलं दिली जात आहेत। त्याच कंपनीच्या विमानानं मंत्री प्रवास करतायत हे थोडं काळजी करण्यासारखं आहे। VSR वर एवढी मेहरबानी कुणामुळे आणि कशामुळे आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।